आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द सिडेटिव्ह, हिप्नोटिक अँड सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट. वी ऑलरेडी स्टार्टेड युनिट नंबर 4, ज्यामध्ये आपण ड्रग्ज ऍक्टिंग ऑन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम याबद्दल डिस्कशन करत आहोत. पोर्शन ए, बी हा आपण कंप्लीट केला आहे आणि आजचा आपला सी नंबरचा व्हिडिओ आहे. म्हणजेच असा टॉपिक जो आपल्या सिलेबस मध्ये सी पार्टला दिला आहे, सी नंबरला दिला आहे, दॅट इज द सिडेटिव्ह, हिप्नोटिक अँड सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट याबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट गाईज, आपण काय बघत आहे तर असे ड्रग जे सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट करतात. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय तर अशी सिस्टीम ज्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतं, त्यामध्ये जे काही नर्व्स आहेत त्यांना कोरिलेट करणारे ड्रग्स आपण स्टडी आउट करत होतो. फर्स्ट जो कन्सेप्ट आहे दॅट इज अवर सिडेटिव्ह ड्रग. सिडेटिव्ह ड्रग्स म्हणजे काय तर असे ड्रग्स जे रिड्यूस एन्झाइम अँड काम द पेशंट विदाउट कॉझिंग स्लीप. येस गाईज, सिडेटिव्ह म्हटले की बरेचदा आपलं कन्फ्युजन होतं. मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं की सिडेटिव्ह म्हणजे असे जे व्यक्तीला झोप आणतात, हे आहे का तर आन्सर आहे रॉंग. सिडेटिव्ह म्हणजे असे ड्रग जे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात, स्लीप इंड्यूस करत नाही. ठीक आहे. माइल्ड सिडेशन असू शकतो, माइल्ड स्लीप प्रोड्यूस करू शकता, बट हा कम्प्लिटली झोप आणत नाही. बट यस, कामनेस करू शकतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिक्रीज करू शकतो आणि एन्झायटी रिड्यूस करू शकता. ठीक आहे. इफेक्ट कुठले कुठले देऊ शकतो तर कामनेस म्हणजेच काय तर पेशंटला शांत बनवू शकतो. एखादा असा पेशंट आहे जो हायपर ॲक्टिव्ह आहे आणि अनवॉन्टेडली काहीतरी थिंकिंग करत आहे किंवा ॲक्टिव्हिटी करत आहे, तर त्याला शांत करण्याचं काम हे आपले सिडेटिव्हज करतात. अगेन रिड्यू एन्झायटी हा जो पोर्शन आहे किंवा हा जो काही कन्सेप्ट आहे हा आपल्याला नॉर्मल वाटते, बट त्या पेशंटला भेटा जे हायपर ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. एखाद्या ट्रॉमामधनं एखादा व्यक्ती जर गेला असणार तर त्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं, रेस्टलेसनेस. त्या सगळ्या गोष्टीला कमी करण्यासाठी सिडेटिव्ह वर्क करतात. माइल्ड सेंट्रल नर्वस सिस्टीमला हा डिप्रेस करतो. एक्झाम्पल कुठले आहे तर हे आपल्याला विसरायचं नाही आहे की जे AM वाले ड्रग्ज आहे, स्पेशली डायझेपाम, लोराझेपाम आणि कशा प्रकारे आठवण ठेवता ते तुमच्यावर आहे. बट हे ड्रग्ज आपल्याला कधीच विसरायचे नाही आहे की सिडेटिव्ह म्हणजे डायझेपाम, लोराझेपाम आणि अल्प्राझेपाम. ठीक आहे. सो तुम्हाला कुठली ट्रिक यूज करायची आहे तुम्ही करू शकता. हे जे काही ड्रग्स आहे हे काय इम्पॉर्टंट आहे तर एन्झायटी डिसऑर्डर साठी हे ड्रग्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कारण आता बघा की एन्झायटीचे जे काही पेशंट आहेत ते वाईडली वाढलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे ड्रग मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. देन प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण जनरल अॅनास्थेटिक बद्दल बघितलं आहे आणि प्री अॅनास्थेटिक ड्रग बघितले आहे. तर या कॅटेगरीमध्ये आपण याला डिस्कशन केलं होतं, बट इथे आपण याला डिटेल मध्ये बघणार आहे. अगेन इन्सोमनिया. ठीक आहे. लो डोज मध्ये इन्सोमनियाच्या पेशंटला म्हणजे ज्या पेशंटला कंटिन्युअसली रात्री विचार येतात, झोप येत नाही, तर झोप प्रोड्यूस करायसाठी नाही, बट यस माइल्ड सिडेशन साठी हे ड्रग यूज करतात. आता मेकॅनिझम काय आहे, सिडेटिव्ह कशा प्रकारे वर्क करतात तर सी गाईज, हा आपला गाबा न्यूरोट्रान्समीटर वरती वर्क करतो. म्हणजे गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड कशा प्रकारे वर्क करतो. ठीक आहे. सी गाबाचं फंक्शन काय आहे मला सांगा, गाबा कशा प्रकारे वर्क करतो तर हा झाला आपला काय झाला, हा आपला झाला न्यूरॉन. ठीक आहे. न्यूरॉन मध्ये हा जो काही एक्झॉन आहे, हा एक्झॉन वरती काही चॅनल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यातला त्यात एक मोस्ट इम्पॉर्टंट चॅनल दॅट इज द क्लोराइड चॅनल. क्लोराइड चॅनल वरती गाबा ऍक्ट करतो. गाबा काय करतो इथे तर क्लोराइड चॅनल मध्ये हा क्लोराइड चॅनलला ओपन करतो. ठीक आहे. त्यामुळे काय होणार की हा एक्झॉन आहे, एक्झॉन मध्ये क्लोराइड आयन जास्त प्रमाणात एंटर्ड होतात. नॉर्मली आपल्याला पोलरायझेशन, डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशनची प्रोसेस माहिती आहे. ठीक आहे. सो मी इथे ती रिपीट करणार नाही, बट काय होतं की शॉर्टली सांगते की ज्या स्टुडंटनी प्रिव्हियसली लेक्चर अटेंड केले नाही त्यांच्यासाठी इथे एक्सप्लेन करते की पोलरायझेशन म्हणजे काय तर सगळ्यात आधीची स्टेज म्हणजे काय तर हा एक्झॉन आहे, एक्झॉनच्या आउटर साइडला जर पॉझिटिव्ह आणि इनर साइडला निगेटिव्ह आयन्स असणार आहे. ही झाली रेस्ट कंडिशन, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं इम्पल्सेस कंडक्ट होत नाही. ही झाली आपली पोलरायझेशन. ओके. सेकंड कंडिशन कुठली आहे तर सेकंड वन आहे डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन मध्ये नेमकं काय होतं, जस्ट अ मिनिट. डिपोलरायझेशन मध्ये काय होतं की इथे अन ए पॉझिटिव्ह आयन्स
ओपन होतात आयन चॅनल आणि सोडियम एंटर करतो सेलमध्ये, म्हणून म्हणजेच काय तर सेलमध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. आणि थर्ड केसमध्ये ही झाली आपली डिपोलरायझेशन. ठीक आहे, इथे जी काही सिग्नल आहे ते सिग्नल पास आउट होतात. आफ्टर दॅट थर्ड वन झाली रिपोलरायझेशन, म्हणजे रेस्टिंग कंडिशन. अगेन सिग्नल पास आउट झाल्यानंतर इथे काय होतं की इथे पोटॅशियम चॅनल ओपन होतं, आतमध्ये जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहेत ते बाहेर एंटर्ड होतात आणि अगेन सेल पोलराइज होतं. ठीक आहे, सो ही एक सायकल आहे, नॉर्मली आपल्या न्यूरॉन मध्ये कंडक्ट होतं. बट हा गाबा आपल्याला माहितीये की हा ऑलवेज इनहिबिटरी वर्क, इनहिबिटरी मेकॅनिझम शो करणार आहे. मग हा काय करतो की एक्स्ट्रा क्लोराइड आयन चॅनलला ओपन करतो आणि निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये इन्क्रीज करतो. त्यामुळे जी काही सेल आहे, जी काही न्यूरॉन आहे ती हायपर ऍक्टिव्ह होते. हायपर ऍक्टिव्ह होते म्हणजेच त्याला आपण हायपर पोलराइज्ड होते. त्यामुळे काय होतं की जे काही सेन्सेशन आहे ते सेन्सेशन ट्रान्सफर्ड होत नाही, डिपोलरायझेशन व्हायला पाहिजे. जिथे सिग्नल इम्पल्सेस पास आउट होतं, डिपोलरायझेशन होत नाही आणि इम्पल्सेस ब्लॉक होतात. सो सेम केसमध्ये आपले ड्रग काय करतात, ड्रग कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा काही करत नाही. हा फक्त काय करतो, गाबाला म्हणतो की तू तुझं काम वाढव, गाबाला स्टिम्युलेट करतो, गाबाचा ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतो आणि गाबा तर ऑलवेज इनिबिशन शो करतो अशा प्रकारे. सो मग अगदी इझी मेकॅनिझम आहे आठवण ठेवण्यासाठी. कशाचं तर सिडेटिव्हचं. हिप्नोटिक्स काय करतात तर सी गाई, हिप्नोटिक्सचं मेकॅनिझम सुद्धा सेम आहे. सेम केसमध्ये सिडेटिव्हच्या सारखेच हिप्नोटिक वर्क करतात. हा सुद्धा गाबाला स्टिम्युलेट करतात आणि गाबा देन अगेन सेलला हायपर ऍक्टिव्ह करणार, हायपर पोलराइज करणार आणि सेन्सेशन जे काय ते ब्लॉक करणार. कुठलेही जे काही नव इम्पल्स ट्रान्समिट होतं त्याला ट्रान्समिट होऊ देणार नाही. मग फक्त डिफरन्स काय आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स मध्ये, तर हिप्नोटिक्स हे इंड्यूस करतात स्लीप. यास, हिप्नोटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ स्लीप. जे काही इन्सोमनियाचे पेशंट आहे त्यामध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. हा गाबाची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीमला जास्त प्रमाणात डिप्रेस करतो ऍज कम्पेअर टू सिडेटिव्ह. ठीक आहे, एक्झाम्पल कुठले आहे तर हे एक्झाम्पल आपल्याला विसरायचे नाहीये. नायट्रेट ठीक आहे, हे आपले हिप्नोटिक्स आहे. बार्बिट्युरेट हिप्नोटिक्स म्हणून लक्षात ठेवायचा आणि डायझेपाम हा आपला सिडेटिव्ह. ठीक आहे, डिफरन्स काय आहे, दोघंही जास्त प्रमाणात सेम वर्क करतात. फक्त सिडेटिव्ह काय करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो, बट हिप्नोटिक्स त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात डिप्रेस करतो. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असणार. नाऊ थर्ड जी कॅटेगरी आहे दॅट वन इज अ सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झन. आता गाईज तुम्हाला जर युनिट नंबर 3 चा एंड जर आठवत असणार तर तिथे आपण बघितलं होतं की पेरिफरी ऍक्टिंग मसल रिलॅक्झन. ठीक आहे, आता इथे काय तर सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झन म्हणजेच काय तर हे असे ड्रग्स आहे जे काही मसल्स आहे यांना रिलॅक्स करतात. जे काही स्पाझम झालेला आहे मसल्स मध्ये त्यांना कमी करतो. पेनफुल कॉन्ट्रॅक्शन जर आहे जर झाले सेल्स मध्ये, मसल्स मध्ये त्यांना डिक्रीज करतो. बट सेंट्रली ऍक्टिंग आहे म्हणजेच काय तर ब्रेन थ्रू जे काही इम्पल्सेस आहे त्यांच्यावरती कंट्रोल करतात. ड्रग्स कुठले कुठले आहे या कॅटेगरीमध्ये तर बेक्लोफेन, डायझेपाम आणि टिझानिडिन हे 3 असे ड्रग आहे जे आपल्याला सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झन म्हणून काम करतात. अगेन हे काय कशा प्रकारे ऍक्ट करतात तर हे गाबा बी रिसेप्टरला ऍक्ट करतात. ठीक आहे, अगेन गाबा काय करणार, गाबा हा निगेटिव्ह फीडबॅक शो करतो, इनिबिशन शो करतो, क्लोराइड चॅनलला ओपन करतो, हायपरपोलरायझेशन करतो. डिपोलरायझेशन न झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचे इम्पल्सेस पास आउट होऊ शकत नाही जे पेन प्रोड्यूस करतो. सेम वेनी आपले हे जे काही मसल रिलॅक्झंट आहे ते गाबा बी वरती ऍक्ट करतात. हे सुद्धा सेम मेकॅनिझम शो करतात. फक्त आणि फक्त डायझोपाम हा असा ड्रग आहे जो गाबा ए वरती ऍक्ट करतो. हा डिफरन्स आठवण ठेवायचा. यूज कुठले आहे, कुठले कुठले आहे तर मसल स्पाझम, स्पास्टिसिटी आणि स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी याचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे. ठीक आहे, साईड इफेक्ट कुठले आहे तर या सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झनचे साईड इफेक्ट आहे हे ड्रॉझिनस प्रोड्यूस करतात, वीकनेस आणि डिझिनेस पेशंट मध्ये प्रोड्यूस करतात. ठीक आहे, सो अगदी सिंपल असा हा टॉपिक आहे. तुम्ही याच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनल्स वरती बघू शकता, इझिली डाउनलोड करू शकता. लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, सो यस गाईज, हा झाला आपला सी पोर्शन ज्यामध्ये सिडेटिव्ह
हिप्नोटिक आणि सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे. फोर्थ जो पार्ट आहे, फोर्थ पार्ट मध्ये आपण अँटी इपिलेप्टिक आणि जो काही रिमेनिंग पोर्शन आहे दॅट इज द अल्कोहोल आणि डायसल्फिराम याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो यस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गाईज. देन बाय बाय.